सकाळी लवकर उठायचं आणि चूल पेटवून ना असं बसायचं चुलीपुढे. खूप छान वाटतं. थंडीमध्ये तर विशेष वाटतं हे सगळं करणं. तर इथे मी बसले होते ना, शेरूला अजिबात चैन नाही. तो जाम त्याची मस्ती दंगा चालू होता. तर त्या दोघांनी काय बघितलं काय माहीत नाही आणि त्यांचं सतत भुंकणं की नाही चालू होतं. एक 10-15 मिनिटं चुलीच्या इथे बसल्यानंतर बागेतलं थोडंसं काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर नाश्ता बनवायची तयारी. आज आहे ना पोटभरीचा नाश्ता बनवायचा होता कारण आज बागेमध्ये की नाही जास्त वेळ काम करायचं होतं. घरामध्ये जी काही 4-5 पिठं होती ना, ती सगळी एकत्र केली. त्यात कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, तीळ, भरपूर अशी कोथिंबीर आणि मीठ चवीप्रमाणे घातलं. थोडंसं दही घातलं. चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि एक 10 मिनिटं असं ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर तव्यावरती अशी छोटी-छोटी धिरडी आहे ना, म्हणजेच डोश्यासारखं घालायचं. तेल घालून चांगलं असं शेकून घ्यायचं, की झाला बघा आपला हेल्दी, पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता. 1-2 खाल्ले ना, की अगदी दिवसभर जेवायला जरी नाही दिलं, तर तरी पण चालून जातं. नाश्ता करून झाल्यानंतर पुन्हा बघा आम्ही दोघंजण बागेमध्ये आलेले आहोत आणि सध्या मिशन बाग म्हणजे साफसफाई की नाही आम्ही हातामध्ये घेतलेली आहे.